कशा आहात विद्यार्थी मित्रांनो, कसा चालू आहे अभ्यास? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण जी स्वाध्याय मालिकेची सिरीज चालू केलेली आहे, तर त्या स्वाध्याय मालिकेच्या सिरीजमधील स्वाध्याय क्रमांक 18.2 जो चौकोन आणि चौकोन रचना म्हणजे पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी तील पेपर 1 मधील गणितातील जो आपला भूमितीचा भाग आहे, तर तो भूमितीचा भाग पण आपला संपत आलेला आहे आणि त्या भूमितीच्या भागातील हा शेवटचा चॅप्टर जो की चौकोन आणि चौकोन रचनेशी संबंधित आहे, तर त्यातील स्वाध्याय 18.2 आपण घेऊन येत आहोत. तर या स्वाध्यायाची सुरुवात करायच्या आधी टाइप्स ऑफ क्वाड्रिलॅटरल्स म्हणजे चौकोनांचे प्रकार काय असतात, तर ते 1-2 मिनिटात बघून घेऊया आणि मग आपले क्वेश्चन बघूया. बघा, आधी तर आपण समजून घेऊ की चौकोन कशाला म्हणतात. A polygon which has 4 sides is called quadrilateral. म्हणजे ज्याला 4 बाजू असतात आणि तो कसा पाहिजे, बंदिस्त पाहिजे. तर बंदिस्त 4 बाजू असलेल्याला काय म्हणतो आपण, पॉलिगॉन. पॉलिगॉन काय असतो, तर बंदिस्त असतो आणि बंदिस्त असणाऱ्या आकृतीला 4 काय पाहिजेत, बाजू पाहिजेत, तर त्याला आपण काय म्हणतो, क्वाड्रिलॅटरल. तर क्वाड्रिलॅटरल मध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रकार म्हणजे काय, स्क्वेअर. आता जो स्क्वेअर आहे ज्याला आपण चौरस म्हणतो, अ स्क्वेअर हॅव्हिंग ऑल साइड इक्वल अँड ऑल द इंटरनल अँगल्स इक्वल टू 90. म्हणजे चौरसाला 4 कोन कसे असतात, 90 डिग्री असतात आणि 4 बाजू कशा असतात, तर ते समान असतात. पुढे बघूया आपण रेक्टेंगल. आता रेक्टेंगल म्हणजे काय, आयत. आयताला काय म्हणतंय बघा, अ रेक्टेंगल हॅव्हिंग ऑपोजिट साइड्स इक्वल. म्हणजे समोरासमोरच्या ज्या बाजू आहेत ऑपोजिट त्या कशा आहेत, इक्वल अँड ऑल द इंटरनल अँगल्स इक्वल टू 90 डिग्री. आणि जे इंटरनल अँगल आहेत ते कसे आहेत, सगळे 90 डिग्रीचे आहेत. पुढे बघूया आपण पॅरलेलोग्राम. आता पॅरलेलोग्राम मध्ये काय बघा, अ पॅरलेलोग्राम हॅव्हिंग ऑपोजिट साइड्स इक्वल अँड पॅरलल. ऑपोजिट साइड कशा असतात, इक्वल असतात आणि कशा असतात, पॅरलल असतात पॅरलेलोग्राम मध्ये. पुढे बघूया आपण टाइप्स ऑफ क्वाड्रिलॅटरल मध्ये पुढचा आहे ट्रॅपेझियम. आता ट्रॅपेझियम पण कसे आहेत, 2 टाइपचे आहेत बघा. एक असतात इक्वल आणि एक असतात अनइक्वल. तर हा अनइक्वल वाला आहे. ट्रॅपेझियम हॅव्हिंग 1 पेअर ऑफ ऑपोजिट साइड्स पॅरलल. तर ही जी साइडची पेअर आहे ती कशी पॅरलल आहे, तर त्याला काय म्हणतो आपण, ट्रॅपेझियम म्हणतो. फक्त एकच साइड पॅरलल आहे, ठीक आहे. आणि रोम्बस. रोम्बस हॅव्हिंग ऑल साइड्स इक्वल अँड ऑपोजिट साइड, त्याला रोम्बस म्हणतो. तर फक्त एवढ्या डेफिनेशन आहेत, त्यांच्याबद्दल फक्त हीच माहिती आपल्याला माहित पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची माहिती ज्याच्यावर क्वेश्चन विचारला जातो तो म्हणजे हा चौकोन. म्हणजे ही समरी, ही प्रॉपर्टीज आहेत त्यांच्या, ह्या प्रॉपर्टीजवरच क्वेश्चन येणार आपल्याला पेपरमध्ये पण. मग पेपरमध्ये क्वेश्चन काय येणार, तर हा टेबल कंप्लीट करा. हा टेबल आहे तसा स्क्रीनशॉट काढा आणि हा टेबल आहे तसा लिहून काढा. जे व्हॉट्सॲप ग्रुप आहेत तिथं तर मी हा टेबल पाठवेलच, पण जे फक्त यूट्यूबवर बघतायत तर त्यांनी हा टेबल लिहून काढावा, स्क्रीनशॉट घ्यावा, ठीक आहे. मग बघा ह्या टेबलमध्ये काय काय दिलेलं आहे. पॅरलेलोग्राम, जो पॅरलेलोग्राम असतो त्याच्या ऑपोजिट साइड इक्वल असतात का, इक्वल असतात. पॅरलल असतात का, पॅरलल असतात. ऑल साइड इक्वल असतात का, नाही. प्रत्येक वेळेस ऑल साइड इक्वल असणार आहेत का, नाही. ऑपोजिट अँगल इक्वल आहेत का, येस. डायगोनल्स इक्वल आहेत का पॅरलेलोग्रामचे, नो. परपेंडिक्युलर आहेत का, नो. रेक्टेंगलचे ऑपोजिट साइड इक्वल आहेत का, येस. पॅरलल साइड असतात का रेक्टेंगलच्या, असतात. सगळ्या साइड इक्वल आहेत का, नाही. ऑपोजिट अँगल इक्वल आहेत का, येस. डायगोनल हे इक्वल आहेत का, तर डायगोनल पण इक्वल आहेत, पण परपेंडिक्युलर असतात का रेक्टेंगलचे, तर रेक्टेंगलचं डायगोनल हे परपेंडिक्युलर नसतात. स्क्वेअर मध्ये बघा सगळं येस 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 आहे. स्क्वेअर हा एकमेव आहे ज्यांनी आउट ऑफ स्कोअर काढलाय. स्क्वेअर मध्येच आउट ऑफ स्क्वेअर आहे. आणि स्क्वेअर नंतर कोण आहे बघा, रोम्बस, ज्याला प्रत्येक ठिकाणी आउट ऑफ मार्क आहेत. फक्त कशात नाहीत बघा, डायगोनल त्याचे इक्वल नाहीत. डायगोनल त्याचे इक्वल नाहीत, नाहीतर सगळीकडे येस आहे रोम्बसचं पण. आणि ह्याच्यामध्ये प्रत्येकाला काहीच मार्क न मिळवणारा, न मिळवणारा म्हणजे ट्रॅपेझियम आहे. तर लक्षात घ्या, हे अशा पद्धतीने यांचं क्लासिफिकेशन होईल.
मग याच्यावर काय क्वेश्चन आलेले आहेत आपल्याला पेपरमध्ये कुठे, तर ते पण आपण बघूया आणि आपले प्रश्नही बघूया. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा प्रश्न क्रमांक पहिला, 13 सेंटीमीटर बाजू असलेल्या समभुज चौकोनाच्या एका कर्णाची लांबी. आता समभुज चौकोन बघा येथे दिले, रोम्बस म्हणजे समभुज चौकोन. आता रोम्बस मधील जे डायगोनल आहेत ते डायगोनल इक्वल आहेत का, तर डायगोनल इक्वल नाहीत. डायगोनल हे इक्वल नाहीत. परपेंडिक्युलर आहेत का, तर डायगोनल कसे आहेत, परपेंडिक्युलर आहेत, हे लक्षात ठेवा. आणि रोम्बसच्या सगळ्या साइड कशात इक्वल आहेत. म्हणजे आपण रोम्बस काढून घेऊया. बघा हा झाला रोम्बस. ठीक आहे. आता रोम्बसला आपल्याला पुढे काय म्हणलंय की 13 सेंटीमीटर बाजू. आता ह्याची बाजू किती आहे, 13 13 13 13 आणि ह्याचे जे डायगोनल आहेत ते कसे आहेत, परपेंडिक्युलर बायसेक्टर आहेत. परपेंडिक्युलर मध्ये ते छेदतात. त्यातील एका कर्णाची लांबी किती, 24 आहे. म्हणजे ही 12 आलं, हे 12 आलं. मग हा कर्ण किती आहे तो काढावा लागेल. तर तो कसा काढणार आपण बघा. तर दुसऱ्या कर्णाची लांबी किती, तर आधी आपण हा अर्धा कर्ण काढूया, अर्ध्या कर्णाची बाजू काढूया आणि मग मोठा निघेल. तर यामध्ये काय येईल, पायथागोरसचा त्रिकोट 13चा वर्ग बरोबर 12चा वर्ग अधिक आपण याची बाजू मानू एक्सचा वर्ग. 13चा वर्ग 169, 12चा वर्ग 144 अधिक एक्स वर्ग. 169 वजा 144 बरोबर एक्स वर्ग. मग एक्स वर्गची किंमत किती आली, 25. एक्स किती आला, वर्गमुळात 25. एक्सची किंमत आली 5. जर एक्स 5 आहे तर ही खालची पण बाजू किती आहे, 5. म्हणजे 5 आणि 5 किती आलं, 10. कर्णाची लांबी किती आली, 10. बघा तुम्ही फक्त एक्सची किंमत काढली आणि ते असेल 5 तर ते तुम्हाला लगेच फसवणार आहेत, कारण की पर्याय क्रमांक 1 पण काय दिलाय, 5 दिलाय. हे फसवण्यासाठी असतं, हे थोडं लक्षात घ्या. आता पुढील प्रश्न बघूया. या प्रश्नात काय दिलंय, एक आयत व एक चौरस यांची क्षेत्रफळे कशी आहेत, समान आहेत. आयताची लांबी 16 सेंटीमीटर असून चौरसाची बाजू 12 सेंटीमीटर आहे. तर आयताची रुंदी किती. आता आपल्याला चौरसाच्या बाजूहून चौरसाचे क्षेत्रफळ काढता येईल. चौरसाची बाजू किती दिली आपल्याला, 12. मग याचं क्षेत्रफळ किती आलं, 12 गुणिले 12 144. म्हणजे चौरसाला 144 सेंटीमीटर वर्ग हे चौरसाचे आलं क्षेत्रफळ. मग आयताचं किती असेल बघूया आपण. आयताची एक लांबी आहे 16, हे माहित नाही. मग 16 गुणिले एक्स बरोबर किती आलं, 144. एक्स बरोबर काय आलं, 144 भागिले 16. 16 9 44. एक्सची लांबी आली 9. तर 9 सेंटीमीटर आपल्या प्रश्नाचे उत्तर आलेले आहे. पुढील प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3 मध्ये पुढीलपैकी कोणत्या चौकोनाचे कर्ण परस्परांना काटकोनात छेदत नाहीत. आता परस्परांना काटकोनात छेदत नाहीत असे काय आहे बघा. बघा काटकोनात परपेंडिक्युलर, येथे परपेंडिक्युलर आहे. परपेंडिक्युलर मध्ये न छेदणारे कोणते कोणते बघा. पॅरलेलोग्राम आहे, म्हणजेच काय, समांतरभुज. समांतरभुज एकमेकाला छेदत नाहीत. परत आयत, परपेंडिक्युलर एकमेकांना परपेंडिक्युलर नसतात. आता आपल्याला प्रश्न काय विचारलाय बघूया. प्रश्न असा आहे की पुढीलपैकी परस्परांना काटकोनात छेदत नाहीत. कशात छेदत नाहीत, तर काटकोनात. तर यामध्ये तुम्हाला दिसेल की स्क्वेअरचे छेदतात, रोम्बसचे छेदतात. ट्रॅपेझियमचे छेदतात का, ट्रॅपेझियम म्हणजे काय, समलंब. समलंब चौकोन. समलंब चौकोनाचे छेदतात का, तर नाही छेदत. मग आपल्या पर्यायामध्ये समलंब चौकोन दिलाय ना, चौरसाचे छेदतात, समभुज चौकोनात छेदतात. आता पतंगच तयार झालेला असतो काटकोन त्रिकोणाच्या साहाय्याने. तर पतंगाचे तर 100% छेदणारच आहे. म्हणजे उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक 3. यासाठी हा टेबल बनवा आणि टेबलमध्ये तुम्हाला फक्त पतंगच यामध्ये मिसिंग असेल, बाकी तर सगळे मिळून जातील. आता पुढे बघूया. एका समांतरभुज चौकोनाच्या लगतच्या कोनाची मापे. आता समांतरभुज चौकोनात जे लगतचे कोण आहेत, आता ऑपोजिट कोण तर कसे समान आहे.
हा 2x आहे, हा 3x आहे, तर हा किती आहे 2x आहे, बरोबर. मग तर त्या चौकोनाची चारही कोणांची क्रमागत मापे कोणती? मग पहिल्यांदा आपल्याला 2x दिलाय, आपण 2x पासून सुरुवात करूया. हा 2x पकडूया, हा 3x. मग खालचा किती येईल 2x, हा 3x. मग पहिल्यांदा काय येईल, लहान कोण येईल, लहान कोण कोणता आहे बघा 72. त्याच्यानंतर 3x येईल 108, त्याच्यानंतर लहान म्हणजे सेमच येईल 2x, आणि त्याच्यानंतर मोठा. म्हणजे तुम्ही उत्तर जरी काढत बसले नाही की 2x आणि 3x ची किंमत, आता आपल्याला कळते की 2x 72 आणि 3x 108 आहे, कारण पर्यायच तसे दिलेत. त्याच्यावरून आपण काय करू शकतो की पहिला तिसरा आणि दुसरा चौथा समान आहे, आणि यामध्ये पहिला किती दिलाय 2x दिलाय, ठीक आहे. म्हणून उत्तर काय आलं, 4चं पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आलेलं आहे. पुढील प्रश्न बघूया. ABCD या समभुज चौकोनात ABCचं माप दिले 100, तर BCDचं माप किती? काढूया चला. ABCD यामध्ये काय दिलंय, ABC हा ABC याचं माप किती दिलंय 100, तर BCD कुठे BCD याचं माप किती? तर बघा हे जे दोन कोन असतात, या दोन कोनांची मापांची बेरीज किती असते? आता आपल्याला काय विचारलंय, BDC, सॉरी आपल्याला BDC विचारलंय, आपल्याला येथे BDC, तर आपल्याला असा कोण विचारलाय बघा, हा 100. व्यवस्थित काढूया आपण आकृतीस. ABCD आपल्याला हा किती दिलाय, पूर्ण 100 दिलाय, आणि आपल्याला काय विचारलंय की BDC याचं माप विचारलंय. आता हा 100 म्हणल्यावर हा पण किती आला, तो पण आला 100, तो पण किती आला 100, आणि हा काय आहे, तर हा समभुज आहे, आणि समभुज म्हणजेच काय आपण म्हणू शकतो की हा समांतरभुज पण आहे. समभुज म्हणजे समांतरभुज, म्हणजे याचे जे काट हे जे डायगोनल आहेत ते एकमेकांना अँगल बायसेक्टर पण आहेत. हे काय आहेत, अँगल बायसेक्टर, म्हणजेच काय आहेत, कोन दुभाजक. हे काय करतात, कोन दुभाजक पण आहेत. म्हणजे जो हा जर 100 आहे तर हा पण किती आला 100, हा पण 100 आला, आणि ही बाजू काय, तर हे कोन दुभाजक म्हणजे 100ला 2 मध्ये भागते, 100च्या निम्म किती 50, पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. पुढील प्रश्न बघू. आयत PQRS च्या बाजू PQ चा मध्यबिंदू M व बाजू RS चा मध्यबिंदू N हे जोडले. आता बघूया, आकृती काढूया आपण आधी. बघा इथं असे मध्यबिंदू येतील P, Q, R आणि S. बघा आयत PQRS च्या PQ चा मध्यबिंदू M व RS चा मध्यबिंदू N हे जोडले असता, आता हे जोडून घेऊया, मध्यबिंदू जोडले असता PQRS चे दोन एकरूप चौरसात रूपांतर होते. आता एकरूप चौरस तयार झाले. आता PQ किती दिले, PQ दिले 8, पूर्ण PQ किती दिले 8, म्हणजे हे किती झालं 4, हे पण झालं 4. तर MN विचारले. आता हे चौरसात रूपांतर झालंय म्हणल्यावर हा एक चौरसच झाला. जी PM बाजू असेल ती सर्वच बाजू तेवढीच असेल, म्हणजे उत्तर काय आलं 6चं पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आलं. आकृती काढली की सहज समजून जाईल तुम्हाला, ठीक आहे. पुढील प्रश्न बघू. दोन एकरूप समद्विभुज काटकोन त्रिकोण एकत्र जोडल्यास पुढीलपैकी कोणती आकृती निश्चित होईल? आता आपण एक तशी आकृती बघूया चला. हा ही समद्विभुज झाला. आता अजून एक सेम असाच बनवूया आपण.
एकच मिनटं, आकृती थोडीशी मागे पुढे होते. थोडीशी हा बघूया आपण एकमेकांवर ठेवून आकृती म्हणजे अंदाज येईलच आपल्याला. तर बघा ही अशी आकृती ह्या एकमेकांवर ठेवायच्या आहेत. कुठे गेला प्रश्न? बघा आपण हातानेच काढूया आकृती. आता ही एक अशी आकृती तयार होईल ज्याचे दोन्ही बाजू कशात समान आहेत. ही बाजू समान आहे, ही बाजू समान आहे, आणि दुसरी एक अशी जोडली, ही बाजू समान, ही बाजू समान. हा काटकोन, हा काटकोन, म्हणजे हा काटकोन, हा काटकोन. चारी कोण कसे काटकोन आणि चार बाजू कशा समान, म्हणजे काय आला? चौरस आला. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. आता पुढील प्रश्न बघू. या आयताची लांबी दिली आणि रुंदी दिली, तर त्याची परिमिती. तर लांबी आणि रुंदीची बेरजेच्या किती असतं? दुप्पट असतं. लांबी आणि रुंदीच्या बेरजेच्या दुप्पट काय असतं? तर आयताची परिमिती असते. तर हे दोन्ही लिहून घेतलं. ही काय आहे? लांबी. ही आहे रुंदी. तर 2x आणि x. बघा हे 2x आणि हे x किती आलं? 3x. हे 3y आणि वजा y किती आलं? अधिक 2y. हे 7y वजा z 7z आहे. 7z वजा z किती आलं? अधिक 6z. याची काय आहे? दुप्पट आहे. काय आलं? 6x अधिक 4y अधिक 12z. 6x अधिक 4y अधिक 12z म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 9. बघा पुढील आकृतीत रेषा PQ व रेषा RS व कशात एकमेकांना पॅरलल आहेत. PQ आणि RS ह्या एकमेकांना पॅरलल रेषा आहेत. रेषा AB छेदिका आहे. रेषा AB काय आहे? त्यांची छेदिका आहे. प्रत्येक अंतरकोनाचे कोनदुभाजक दिले आहेत. प्रत्येक अंतरकोनाचे काय दिलेले आहेत? आपल्याला कोनदुभाजक दिले आहेत. तर कोनदुभाजकांपासून तयार होणारा चौकोन ACBD बघू आपण. ACBD हा चौकोन पुढीलपैकी कोणता आहे? तर आपल्याला आकृतीवरून दिसते की चौरस नाही, समभुज चौकोन पण नाही. हे आपल्याला सहज दिसते की बघा, बघितल्या आपल्याला काय कळतंय की समभुज चौकोन पण नाही आणि काटकोन पण काय म्हणतात त्याला, चौरस पण नाही. ठीक आहे. मग आहे तरी काय? बघा यामध्ये ह्या सर्वची बेरीज किती असणार आहे? 180. कारण की हे कसे आहेत? रेषीय जोडीतील कोन आहेत. मग रेषीय जोडीतील कोन म्हणजे आपण जर हे 2 डॉट आणि 2 क्रॉस आणि 2 डॉट ची किंमत किती आहे? 180. मग 1 क्रॉस आणि 1 डॉट ची किंमत किती येईल? 90. म्हणजे हा कोन किती आला आतमधला? हा 90. सेम तसाच हा किती आला? हा पण 90 आला. आता ह्या दोन हे 90 आले म्हणजे हे पण काय आले? हे पण येतील 90. मग जर चारी कोन 90 येतील तर तो काय झाला? काटकोन चौकोन झाला. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. बघा असे हे प्रश्न असे सोडवायचे असतात. एवढ्या सोप्या पद्धतीने ते सुटतात. आता पुढे बघा. डॉट डॉट या चौकोनाचे कर्ण एकरूप असून ते परस्परांना काटकोनात छेदतात. आता कोणाचे कर्ण एकरूप आहेत आणि ते काटकोनात छेदतात? तर बघूया. एकरूप कर्ण पाहिजेत आणि ते कसे पाहिजेत? काटकोनात छेदणारे पाहिजेत. तर बघा एकरूप म्हणजे कसे? इक्वल. आता इक्वल कर्ण कोणाचे आहेत? बघा फक्त दोघाचे आहेत. एक रेक्टँगल आणि स्क्वेअर ह्यांचेच कर्ण कसे आहेत?
इक्वल आहेत आणि काटकोनात छेदणारे कोण आहेत? फक्त एकच आहे, तो म्हणजे कोण? स्क्वेअर, तो म्हणजे चौरस. म्हणजे आपलं उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक आपलं 2 हे प्रश्नाचे उत्तर आलं. म्हणजे आपण जो टेबल बनवलाय त्या टेबलवरचे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत, तर ते हे प्रश्न पेपरला विचारले जाण्याची खूप शक्यता आहे, त्याच्यामुळे हे प्रश्न करणे गरजेचे आहे. तर मित्रांनो, ही व्हिडिओ सिरीज तुम्हाला कशी वाटते हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तुम्ही कोणत्या भागातून, कोणत्या शाळेतून हा व्हिडिओ बघताय हेही मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.